भाजपात कुठलंही बंड झालं नव्हतं. पंकज भोयर यांचं वक्तव्य आहे. उमेदवारी करता 2 ते 3 उमेदवार इच्छुक होते. पक्षानं सर्वांना कागदपत्र आणायला सांगितली. पक्षानं अंतिम क्षणी एक उमेदवार निवडण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया पंकज भोयर यांनी दिली आहे. आमच्या पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं बंड त्या ठिकाणी झालेलं नव्हतं. पक्षामधले 2 ते 3 उमेदवार हे त्या पदाकरिता इच्छुक होते आणि कॅपेबल देखील होते. पक्षाकडूनच सांगण्यात आलं होतं की दोघा-तिघांनी देखील त्या ठिकाणी सर्व आपले कागदपत्र घेऊन तयार राहावं आणि अंतिम क्षणी पक्षाने एक निर्णय घेतला. त्याच्यामुळे ऑलरेडी काही जणांचे फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झालेले होते आणि मी ज्यांनी विड्रॉल घेतलं त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि पक्ष कार्यात इतिहासात त्यांचं ज्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन होतं, आता सध्याच्या ह्या निवडणुकीमध्ये देखील आणि भविष्यात त्याच ताकदीनं ते पक्षामध्ये कार्यरत राहतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.